कारण मी मार्केटला गेली तर मला छान फ्रेश स्ट्रॉबेरीज मिळाल्या. म्हटलं चला घेऊन आले आणि काय बनवावं. तर शेक तर नको होता, तर म्हटलं चला एक फॅन्सी डेझर्ट बनवूया आणि तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करूया. तर मी आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे. सुरुवातीला मी विनेगर आणि जो बेकिंग सोडा आहे त्याने धुवून घेतलं, नॉर्मल पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर मिठाने धुवून घेतलं. म्हणजे त्यावरची जी पेस्टिसाइड जे असतील ते सर्व निघून जातील. आता बाकीचे जिन्नसही मी जे कलेक्ट करून घेतलेले. तर ही नारळाची मलाई आहे, थोडंसं जाडसरच खोबरं आहे, म्हणजे शहाळ म्हणू शकतो आपण याला. साधारण मी 15 मिनिटं अगोदर चिया सीड भिजत घातले होते पाण्यामध्ये. ओके, 2 छोट्या कुकीज म्हणजे मफिन घेतलेत मी आणि हे हनी आहे. ओके, तर सर्वप्रथम मी हे जे शहाळ आहे कट करून घेतली रँडमली. काही छोटे तुकडे करून घेतली जे सजावटीसाठी आपण यूज करूया. मग काही असे रफली डाईस करून घेतली म्हणजे ते ब्लेंड करता येईल. आम्ही नारळ चांगलं कापून घेतलं. आता या पद्धतीने स्ट्रॉबेरी पण कट करून घेतली. ते छान फ्रेश या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आता ब्लेंडर जारमध्ये मी हे कट केलेले कोकोनट टाकून घेते. शहाळ आहे ॲक्च्युली. थोडं मी सजावटीसाठी बारीक चिरलेलं कापून घेतलं साईडला. आता यामध्ये मी मध टाकून घेतली. आणि फिरून घेऊया. मी ब्लेंड करून घेतले ते शहाळ आणि मध या पद्धतीने. क्रीमी स्ट्रक्चर झालं पाहिजे. या पद्धतीने हे काढून घेते मी. केलेल्या स्ट्रॉबेरी ना या थोड्याशा कोकोनट मध्ये टाकून घेते, म्हणजे आपल्याकडे थोडासा पिंक कलरचा एक बेस तयार होईल. आता पिंक बेसही आपला रेड आहे, पिंक आणि असं रेडिश. मी कोकोनट आणि स्ट्रॉबेरी ब्लेंड करून घेतलाय. तर आता असेंब्ली करूया. ठीक आहे, तर मी सर्व असेंब्ली रेडी करून ठेवलेली आहे. त्याचे मफिन घेतले होते मी, त्याला क्रम्बल करून घेतलेलं आहे. हे चिया सीडच्या भिजवत घातल्या होत्या. सजावटीसाठी मी बारीक स्ट्रॉबेरीची कापून घेतली होती. त्याच पद्धतीने हे जे शहाळी ती पण बारीक कट करून घेतलं होतं. हा जो पिंक सॉस बनवला आहे तो, आणि हा कोकोनट बेस ज्याच्यात आपण हनी टाकलं आहे. एक जार घेतलाय मी आणि त्यामध्ये हे क्रम्बल कुकीज टाकून म्हणजे मफिन टाकून घ्यायची. या पद्धतीने त्याचा बेस क्रिएट करायचा असा या थोडासा फ्लॅट करून.
आता हे चांगलं फ्लॅट झाल्यानंतर यावर मी थोडेसे कोकोनट टाकून घेते आणि या स्ट्रॉबेरीच्या बारीक कट केल्या. दिसायलाच किती छान टेम्पटिंग दिसते. पुन्हा थोडी कुकीजची लेअर टाकून घेते, म्हणजे मफिनची लेअर, सॉरी. या पद्धतीने चांगलं सेट करून घ्यायचं. आता मी यावर 1 चमच चिया सीड्स टाकून घेते. त्याचा लेअर बनवून घ्यायची या पद्धतीने. पुन्हा थोडेसे कोकोनट टाकून घेऊया. त्यामध्ये जी कोकोनटची क्रीम बनवलेली ती ॲड करून घेते. हिचीही छान लेअर करून घ्यायची. या पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे. चांगली लेअर स्प्रेड झाली की यावर आता आपण जी पिंक लेअर मिळली ती ॲड करून घेऊया. मस्त असं कलर कॉम्बिनेशन दिसते. पुन्हा हे जे मफिन क्रम्बल केलेले ते टाकून देते. आता मफिनचं क्रम्बल टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं कोकोनट टाकून घेऊया या पद्धतीने. अशी लेअरिंग केल्यानंतर पुन्हा एक अशी पिंक बेसची लेअरिंग करूया. लहान मुलांना फार आवडेल, लहानांपासून इव्हन मोठ्यांना पण फार आवडेल. साधारण 2 तास हे फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचं. आणि आपलं स्ट्रॉबेरी कोकोनट डिलाईट रेडी आहे. तुम्हीही नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की कशी झाली रेसिपी. माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद. ओके, अशी लेअरिंग केल्यानंतर पुन्हा एक अशी पिंक बेसची लेअरिंग करूया. लहान मुलांना फार आवडेल, लहानांपासून इव्हन मोठ्यांना पण फार आवडेल. साधारण 2 तास हे फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचं. आपलं स्ट्रॉबेरी कोकोनट डिलाईट रेडी आहे. तुम्हीही नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की कशी झाली रेसिपी. माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद. 2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे असं सेट होतं छान. आणि तुम्ही बघू शकता याची लेअरिंग पण किती छान दिसते. या पद्धतीने नक्की बनवा.